लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। जिल्हा परिषद भाळवणी गटाचे उमेदवार माननीय श्री नितीन राजे व पंचायत समिती आळसण गणाचे उमेदवार आकाश माने यांच्या प्रचारार्थ माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आज आळसण गावात जाहीर सभा घेतली। या सभेला भाजपचे विविध पदाधिकारी, सरपंच तसेच आळसण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, विकासासाठी सक्षम आणि जनतेच्या कामासाठी कटिबद्ध उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले। मी 2009 ला पण दारा उभा होतो, मला या गावाने प्रचंड मतदान दिलं। सामान्य लोक होती, मी 2014 उभा राहिलो, तुम्ही राहिला, ते पण राहिले, या गावाने मला भरघोस मतदान दिलं। मी 2019च्या लोकसभेला उभा राहिलो, प्रचंड मतदान या गावातल्या लोकांनी दिलं। ही गावातील लोक स्वाभिमानी आहेत, ती भिनारी लोक नाहीत, घाबरणारी लोक नाहीत। आणि त्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये चाललेला भ्रष्टाचार आणला आमच्याकडे सगळे लोकांनी, त्याच्याची कारवाई होणार। जे कोणी भ्रष्टाचार करेल त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, त्याला त्याची जागा दाखवणार। हे शासनाचे पैसे आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, हे काय आमच्या महाजनाचे पैसे नाहीत। आम्ही आमदार असलो बोलू, आम्ही प्रतिनिधी आहोत, तुमचे मध्यस्थ आहोत। तुमचा निरोप सरकारला घेऊन जायचं आमचं काम आहे। सरकारने घेतलेला निरोप तुमच्या मानून तुम्हाला पोहोचवायचं आमचं काम आहे। आम्ही काय मालक राहून गेलो का आमदार मध्ये? या ज्या आविर्भावामध्ये जी लोक आहेत त्यांनी त्या आविर्भावातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे। खानापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण आता एका विचाराने पुढे जाऊया। भारतीय जनता पार्टीचा विचार, भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण हातामध्ये घेऊया आणि त्या ताकदीने पुढे जाऊ की खानापूर तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये आपण उभा करू।